मराठी आलंच पाहिजे आलंच पाहिजे. आलंच पाहिजे मराठी का नाही आलं पाहिजे मराठी आलं नाही तर मतलब काय मग इतके दिवस का चालवून घेतलं असेल सरकारने? आताच का त्यांना कशी जाग आली? कारण की आता तुम्ही बघत असाल की भरपूर हेच चाललंय वादविवाद चालले जातीवाद चालले मराठी माणसाने कधी पुढे यायचं मराठी माणूस कधी बोलेल बरोबर. मराठी माणसं सगळे हक्क तर तुम्ही छिनून घेतले बाकी सरकारने अस्तित्व असलं पाहिजे ना. म्हणजे प्रताप सरनाईक जी यांचा जो स्टेटमेंट आहे त्याला तुम्ही सहमत सहमत आहे आहे? पण मराठी माणसांना रोजगार उपलब्ध होईल याचा विचार करावा ना. आपण निगेटिव्ह का पॉझिटिव्ह पण बघा. बरोबर. मराठी माणसांना रोजगार उपलब्ध होईल नंतर भाषा तर शिकावी. बरोबर. तुम्ही इथं पोट भरताय रोजगार कमवताय कुटुंब चालवताय भाषा शिकणं काय वाव आहे शिकून घ्यावी. इथून इथे जायचे किती पैसे? जिथे 30 रुपये तिथे 100 सांगते 200 सांगते आणि ते मराठी आहेत का हे पहिलं बघा. मराठी मुलं तसं करत नाहीत. वा वा. चुकतात मान्य करतो ते पण चुकतात. 100% कोणी धुतल्या तांदळासारखे नाही आहेत चुकतात पण थोडेफार देतात. म्हणजे आम्हाला हिंदीमध्ये ते थोडी त्यांची भाषा म्हणजे ते चेंज नाही करत ते त्यांच्या भाषेतच बोलतात आमच्याशी ॲज अ पॅसेंजर म्हणून. मग आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये पण त्यांना मराठी येणं गरजेचं आहे मग त्यांनी मराठीमध्ये बोलणं गरजेचं आहे. आम्ही काय बोलत नाही कंपनी त्यांनी इकडे राहतात ते म्हणजे कमवतात वगैरे तर त्यांनी तर मग मराठी आलं पाहिजे आलं पाहिजे त्यांना. म्हणजे